तर मित्रांनो माझ्यासोबत आजची जी जोडी विजय झाली त्या जोडीचे ड्रायव्हर उपस्थित आहेत. नाव सांगा तुमचं. मधुकर नीलकंठ पर्वत आहे मुक्काम पोस्ट गोविंद सोनुली तालुका नागपूर जिल्हा चंद्रपूर. काय सांगाल आजचा विजय, तुम्ही आज एवढ्या दिवसापासून मेहनत करत असता बैलांच्या मागे, आज विजय मिळाला, काय सांगाल? मला काय आता बैल विजय झाले आपले आपले जे बैल पट्टीवर जे हिशोबानं धावत होते त्या हिशोबानं बैल धावले, धावून जिंकले बैल, आपल्याला समाधान वाटते. कधीपासून ड्रायव्हरचं काम करतात? ड्रायव्हरची आता भूमिका मी 4-5व्या वर्गापासूनच मी चालवतो. शौकच होती माझ्या वडिलांना. काय सांगाल तुमच्या वडिलांबद्दल? माझे वडील तिकडं बहुत लांब पटाव जात होते, त्याच्यामुळे मलाही मग लागता लागता छंद लागून गेला. कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात बैलजोडी हाकलताना? बैल चालवताना बैलाला बुडा आपण सुटीतून जेव्हा बैल सुटतात त्या सुटीतून सुटल्यानंतर बैलाला आपण जरी टाचा टाकला तर बैल रेस कमी करतो. त्याच्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने पट्टीवर चालवतो बैल त्या पद्धतीने चालवला तर बैल आपल्याला बरोबर हिशोबात दाखवतात. बैलाला धांदल नाही झाली पाहिजे, समय सूचकता ह्या दोनही गोष्टी नाही का ड्रायव्हरच्या अंगी असायला हव्या. माझा बैल कुठं चालत आहे, माझा बैल कुठं चालत नाही, त्यावेळेस त्याच्यावर टाच टाकायला. आज काय वाटलं, आज तिथं विजय झाल्याबद्दल सर्वात पहिले मनामध्ये काय आठवलं? मनात तशी शंका तर काहीच नव्हती. बैल आपले विजय होतात म्हणून मला माहित होतं. एवढाच का बैल जो पट्टीवर चालत होता त्या पद्धतीनं जो बैल नाही चालला. एक शेवटच्या घरामध्ये 200 फुटापासून बैल प्रेस करायला लागला, दुसऱ्या बैलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यात शंका वाटत आहे बैलात. काय म्हणजे किती शंकरपटामध्ये जोडी विजय झाली तुमची? आज जवळजवळ मी या मागच्या वर्षीपासून हा 10वा विजय आहे माझ्याचा. हो. आणखी काय सांगाल, जे नवीन पोर आहेत त्यांना ड्रायव्हर बनायचं आहे, काय सांगाल त्यांना? ड्रायव्हर बनासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागते. रोज आपल्या पट्ट्या वगैरे समय सूचकता त्याला ज्या व्यक्तीला शिकायचं असेल, आपण खंडव्याची गाठ पाडतो जेव्हा बांधतो छेकड्याला, ते कशा पद्धतीनं पाडली पाहिजे, आपण छेकड्यावर बसताना कैची मारून बसायचं किंवा का. आता नवीन पोटे का करतात, बैल सरळ आहेत म्हणून खंडवे सोडून देतात सुटल्याबरोबर. बैलाचा बॅलन्स जरी बिघडला तर बैल बाहेरही पडू शकतात. न बुडातून का बैल बाहेर पळाले तर जो ड्रायव्हर आहे त्याचा मौत का कुवास आहे समजा. कारण बुडातला जो वेग राहते तो आपली टू व्हीलर सुद्धा नाही धावत, एवढा वेग राहते. त्याच्यामुळे काही ड्रायव्हर सांगून का सांगते म्हणतात, मग त्याच्यापेक्षा न सांगणार चांगला. एवढं बोलून माझं. पहिलेचा पट आणि आत्ताचा पट काय सांगा? बहु फरक. पहिल्याचा पटामध्ये येसनी मिळत होत्या, बक्षीस मिळत होते बैलांना, 2 येसनी विजय झालेल्या. आता काही नाही, आता जुगारच चालू आहे. हो, धन्यवाद. तर मित्रांनो आजच्या शंकरपटामध्ये, वायगाव शंकरपटामध्ये या बैल हे जोडी विजय झाली. हा संपूर्ण तुम्ही व्हिडिओ जाणून घेतला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा सर्वांपर्यंत. धन्यवाद.